नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, मला भरपूर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की बीट हे जे पीक आहे या पिकासाठी तणनाशक आहे का, आहे तर ते कोणतं आहे, कशा पद्धतीने वापरायचं। तर याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक ज्याही नवनवीन अपडेट्स आहेत, ज्याही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, बीट हे जे पीक आहे या पिकाला मार्केटमध्ये 12ही महिने मागणी असते, त्याचबरोबर भावही चांगल्या प्रकारे मिळतो। तर आता आपण जाणून घेऊयात की बीट या पिकासाठी नेमकं तणनाशक वापरायचं कोणतं। तर यासाठी शेतकरी बांधवांनो, आपल्याला गोल व टर्गा हे तणनाशक वापरायचं आहे। हे तणनाशक सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे, कारण आपण कांद्यामध्येही हेच तणनाशक वापरत असतो। परंतु आता बीटामध्ये याचा वापर करत असताना याचं प्रमाण हे आपल्याला वेगळं घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की वापरण्याची वेळही वेगळी आहे। तर आता तणनाशक घेत असताना गोलचं प्रमाण हे तुम्हाला अर्धा ml घ्यायचं आहे प्रत्येक लिटरसाठी। म्हणजेच जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर 10 ml तुम्हाला गोल घ्यायचं आहे। आणि टर्गा सुपर हे जे आहे या औषधाचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रति लिटरसाठी 1 ml असं घ्यायचं आहे, म्हणजेच 20 लिटरसाठी 20 ml। तर अशा पद्धतीने तुम्हाला गोल व टर्गाचा वापर हा करायचं आहे। आता याचं प्रमाण घेतल्यानंतर हे तुम्हाला नेमकं फवारायचं कधी, म्हणजेच बीट लागवड केल्यानंतर तणनाशक फवारणी ही आपल्या प्लॉटमध्ये कधी करायची। तर शेतकरी बांधवांना गोल व टर्गाचा वापर तुम्हाला 24 तासांच्या आतमध्ये करायचा आहे। म्हणजेच लागवड केल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये तुम्हाला या औषधाची फवारणी ही करायची आहे, की जेणेकरून गोल पानांचं तण असेल, रुंद पानांचं तण असेल हे उगणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला गोल व टर्गाचा वापर करायचा आहे। तर हे झालं 24 तासांच्या आतमध्ये फवारण्यासाठी औषध। आता यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे की 24 तासांच्या आतमध्ये जर समजा आपण या तणनाशकची फवारणी नाही केली तर 24 तासांच्या नंतर कोणत्या औषधाची फवारणी करायची, कोणत्या तणनाशकची फवारणी करायची। तर शेतकरी बांधवांनो, 24 तासांच्या नंतर फक्त तुम्हाला टर्गा सुपर या औषधाची फवारणी ही करायची आहे। तर टर्गा सुपर या औषधाचा वापर करत असताना याचं प्रमाणही तुम्हाला प्रति लिटरसाठी 1 ml घ्यायचं आहे। म्हणजे जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 20 ml औषध घ्यायचं आहे, किंवा जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 15 ml असं औषधाचं प्रमाण हे घ्यायचं आहे। आणि 24 तासांच्या नंतरनं तुम्ही प्लॉटमध्ये फवारणी ही करू शकता। तर आता हे झालं 24 तासांच्या नंतरनं औषध फवारण्यासाठी। मी परत एकदा व्यवस्थित सांगतो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही बीट या पिकामध्ये तणनाशक वापरत असाल तर तुम्हाला 24 तासांच्या आतमध्ये गोल व टर्गा सुपर या औषधाची कॉम्बिनेशनमध्ये फवारणी करायची आहे। जर तुम्ही 24 तासांच्या आतमध्ये या औषधाची फवारणी नाही केली तर 24 तासांच्या नंतरनं फक्त तुम्हाला टर्गा सुपर या औषधाचीच फवारणी ही करायची। तर शेतकरी बांधवांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे सेंड करते।